मानाचा मुजरा आजच्या दिवसाची आपण सुरुवात करूया मित्रांनो. पहिली मॅच आपण पाहतोय. या मॅच मध्ये आपण दोन संघ पाहतोय. एका साईडला विरार परिसरातील एक नामवंत संघ आपण नारिंगी हा संघ पाहतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण मीराबाई नगरीतील एक नामवंत संघ नौकर मास्टर्स. आज नक्कीच समालोचक कक्षामध्ये अक्षरशः मी तर म्हणेल की समालोचकांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. तर मीरा भाईंदरचा गोड आवाज आमचे मित्र संकेतजी पाटील आहेत आणि त्यांच्या संवित असतील या नगरीचा गोड आवाज प्रणित असेल प्रणित पाटील. त्यानंतर महाराष्ट्र भ्रमण केलेले इतिहासकार समालोचक म्हणून ज्यांना पदवी बहाल झाली ते आमचे इतिहासकार समालोचक नितीन आळवे सर देखील आमच्या संयुक्त कॉम्बॉक्स मध्ये असतील. या सर्व समालोचकांचं मी पुन्हा एकदा उमरमध्ये गोडदेवच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. तर या चला आपण या इनिंग साठी आमंत्रित करूया कॉम्बॉक्स मध्ये आमचे मित्र संकेतजी पाटील यांना. वेलकम संकेत, तुझं इथे हार्दिक स्वागत. सुस्वागतम सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया या अभिनवच्या सुंदर मैदानामध्ये. आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस देखील अप्रतिम होता. काल महाशिवरात्री आणि आज शिवजयंती. मला वाटतं गोडदेवची ही जी स्पर्धा आहे मास्टर क्रिकेटची ही सदैव लक्षात राहील. काय दोन अप्रतिम दिवस निवडले आणि आजचा दिवस खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त निश्चितच सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे. सामना सुरू होत आहे. संघाचा अधिकृत इशारा आलाय. आघाडीचा गोलंदाज आहे महेश नाईकेडला. डिलिव्हरी बॅकवर्डला जाऊन जागा बनवली स्टोकसाठी. मात्र बरोबर क्षेत्ररक्षक सापडलाय. कदाचित पन्ना थोडासा नाराज असेल की गॅपमध्ये ते खेळू शकले असते. मात्र थोडासा लवकर खेळलेत हा फटका. एक धाव मात्र तिथे मिळते. पहिल्या धावेनं सुरुवात होते आजच्या दिवसाला. सुरुवात होते नारंगी टीमच्या एकूणच धावसंख्येला. गोडदेव यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन नागरिक कोळी समाज सामाजिक संस्थेतर्फे निश्चितच पुरस्कृत होत असलेली ही स्पर्धा आणि अप्रतिम क्रिकेटचं वातावरण इथे पाहायला मिळते. यावेळेला डेरिकेट कट पाहायला मिळतोय. कॅपमध्ये फटका होता. बॅकअप पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना मात्र चांगलं बॅकअप दिलंय तिथे. धाव मिळेल पण ते गुड स्टार्ट बाय बोथ टीम्स. क्षेत्ररक्षण अप्रतिम होते. काय होणार नाहीये. अभिनवचं मैदान आहे. अत्यंत सुंदर मैदान आहे. जबरदस्त आउटफील्ड आहे आणि त्या आउटफील्डचा फायदा प्रत्येक संघाला होणार आहे. काल देखील आकर्षक क्रिकेट आपण पाहिलं आणि माळकोप मास्टर संघानं अंतिमतः आपण बघतोय टीमला पराभूत केलं आणि अंतिम सामन्यात त्यांनी निश्चितच आपला प्रवेश निश्चित केलाय. आजचा दिवस कोणाचा हा देखील एक प्रश्न असेल. मागच्या काही स्पर्धांमध्ये अतिशय दमदार कामगिरी झाली प्रत्येक संघाची आणि प्रत्येक संघाला माहिती आहे की त्यांचं लक्ष आहे या अप्रतिम ट्रॉफीज कडे. त्यावेळेला बॅकवर्ड जाऊन कट केलाय. अप्रतिम फटका. धावा किती मिळतील या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. थँक्यू व्हेरी मच अंपायर. डी झोन मध्ये चेंडू जातोय. मिळतील धावा 2. संघाची धावसंख्या देखील पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 4. नारंगी मास्टर्स वर्सेस नौकर मास्टर्स या दोन संघांचा सामना सुरू झालाय. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. शिवजयंतीचा दिवस आहे. काल महाशिवरात्री आई धारावी देवीची जबरदस्त पालखी सोहळा आपण सर्वांनी पाहिला. लाईव्ह देखील पाहू शकलो. येत्या काळामध्ये श्री धारावी देवीचं मंदिर नव्याने उभारण्यात येणार आहे आणि त्यासाठी अतिशय चांगले प्रयत्न धारावी देवी मंदिर ट्रस्ट आणि एकूणच इकडच्या तमाम गावकऱ्यांच्या माध्यमातून सुरू झालेत. एक अतिशय सुंदर मंदिर लवकरच प्रस्थापित होणार आहे. यावेळेस जर बघितला तर सरळ खेळून काढलाय. मनाला पूर्ण कल्पना आहे. हा सामना 5 षटकांचा आहे. पहिल्या षटकात जास्त हाराकिरी न करता 8 ते 9 धावा जरी केल्या तरी सुद्धा आपण स्ट्राईक निश्चितच पुढे नेऊ शकतो. धावसंख्या पुढे नेऊ शकतो. वेलकम वेलकम. आलेल्या तमाम खेळाडूंचं आम्ही वेलकम करतोय. आज अनेक मान्यवर इथे येताना दिसतील. यावेळेला तात्पुरता जाऊन स्ट्रोक कंप्लीट केलाय. बॅटर्स बघितलं तर पंकज आहेत. अतिशय 40 फटका म्हणेन मी कारण चेंडू खाली राहिला होता तरी सुद्धा क्रीजचा वापर करून हा फटका खेळलेला आहे. इथे मात्र बदलालित्य अतिशय चांगलं दिसून येते. हे दोन्ही जर बॅटर बघितले तर टेक्निकली साऊंड आहेत आणि टेक्निकली साऊंड असल्यामुळे या मैदानावर ते खोऱ्याने धावा करू शकतात. पहिल्या गटासाठी पार्टनरशिप आतापर्यंत झालंय ती म्हणजे 6 धावांची. नौकर मास्टर्स माईशी पुन्हा एकदा प्रयत्न करतोय. यावेळेला क्रॉस खेळले. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये आणि
म्हणजे निश्चितच नारंगी संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला फक्त 7 धावा गेले. कोणत्याही प्रकारचा आपण बघतोय पॉवर प्ले वगैरे नाहीये, कारण 30 यार्ड सर्कल जर बिल्ड आखण्यात आलंय तर कदाचित त्या इतर स्पर्धांसाठीच आहे. पण तर 4 खेळाडू तुम्हाला तो नियमानुसार ठेवावेच लागतील 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. तर हा विशेष नियम आहे आणि नक्कीच कदाचित 40+ मास्टर संघासाठी तो दमछाक करणारा असेल, मात्र तरी सुद्धा त्या नियमांची अंमलबजावणी मात्र सर्वांनाच करावी लागेल. कारण लक्षात घ्या, ज्यावेळा मैदान ओपन असतं त्यावेळा 30 यार्ड सर्कलच्या या नियमानं नक्कीच धुमाकूळ घालेल हे मला प्रामाणिकपणे वाटतंय. नेक्स्ट बॉलर गोलंदाज येतोय हितेश, त्याला म्हटलं जातं. यावेळा लो फुलटॉस डिलिव्हरी अपील केलं जात आहे. फलंदाज सापडलाय बरोबर यशाच्या समोर. त्यामुळे पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय 50 सारखा मोठा धक्का नारंगीसाठी. विकेट आउट. हे आमचा डीजे वाला रेडी आहे का मित्रा? लक्ष ठेव, विकेट पडली तर डीजे वाजवायचा आहे, चौकार आला डीजे वाजवायचा आहे, षटकार आला डीजे वाजवायचा आहे. कोणाचंही दुःख सहन नाही करायचं, आपल्याला डीजे वाजवत राहायचंय. तर पहिला धक्का बसतोय, क्रॉस करायला गेलं, टॉस दिल्यावरती खरं तर पुढे येऊन खेळू शकले असते पण मात्र कदाचित त्यांनी तो स्वीप करण्याचा विचार केला, मात्र फ्रॅक्शन ऑफ सेकंडने ते चुकले. बॅट अगोदर जाते, चेंडू नंतर पायावर आदळतोय आणि प्लम एलबी इथे पाहायला मिळतोय. तो म्हणजे 19 वतीनं पहिला धक्का बसलाय क्विक टाइम मध्ये. संघाची धाव संख्या ती म्हणजे 7. 7 लॉस ऑफ 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गंगाधर अजून एक स्टायलिश फलंदाज, भरपूर वर्ष सातत्याने मास्टर क्रिकेटला रिप्रेझेंट करतात. हे आहे नारंगीचं क्रिकेट. शॉर्टबॅट डिलिव्हरी बॅकफुटवर जाऊन कट केलाय. लेगचा प्रतिपटका क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तो देखील व्यवस्थित येतोय, पोहोचले नाहीये तिकडे, ते म्हणजे पंकज. दुसरा धक्का बसतोय इथे क्विक टाइम मध्ये. गुड क्रिकेट बाय नवगर मास्टर. थँक्यू. प्रकाश बाद होत आहे, धावचीच्या रूपाने बाद झाले. कदाचित ही धाव घ्यायची की नाही, ह्या द्विधा मनस्थितीत ते होते की नाही हा प्रश्न त्यांनाच विचारावा लागेल. कारण ज्या पद्धतीने शॉट कंप्लीट झाला होता गंगाधरचा, एक धाव नक्कीच होती, मात्र कदाचित इथे प्रकाश नक्कीच थोडेसे उशिरा गेले आणि हीच गोष्ट पंचांनी हेरलोय. पॉन्टेचा हात वर गेलाय पंचांचा आणि दुसरा धक्का लागोपाठ बसतोय. पहिला धक्का आपण बघितलं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बसलाय, तो म्हणजे लेग बिफोर विकेटच्या रूपानं. मात्र दुसरा धक्का इथे धावचीच्या रूपाने बसतोय. 2 धक्के नारंगी टीमला काय स्टार्ट दिले ती म्हणजे एकूणच हितेशनं आणि टीम नवघरनं. बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश. आता मात्र दोन्ही फ्रेश लेग्स आहेत. धावसंख्या थांबली ती म्हणजे 7 वर. पहिला सामना किती महत्वपूर्ण आहे या मालिकेचा हे आता दिसून येते. आजचा हा दुसरा दिवस या मालिकेचा. कुंभमध्ये क्रीडा मंडळ संचलित कुंभमध्ये मास्टर क्रिकेट संघ आयोजित मास्टर चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा सिंहांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच जिम बॉन्ड राई वर्सेस दोरदेव मास्टर्स. दोन्ही संघांनी तयारीत राहायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये योगेश आहे, अजून एक आकर्षक खेळाडू. आता मात्र खरी गरज आहे ती पार्टनरशिपची नारंगी टीमला, कारण हा सामना 5 षटकांचा आहे आणि दुसऱ्या षटकात पडझड सुरू आहे. हितेश पुन्हा एकदा शॉर्टबॅट डिलिव्हरी, लेग डिलिव्हरी होती, बॅकफुटला येऊन कट केलाय. गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू कली रिजन मध्ये आहे. एक धाव कंप्लीट होईल. गुड फिल्डिंग. पुन्हा एकदा नेत्रदीपक क्षेत्ररक्षण होत आहे. आज नवघर संघ कदाचित घरूनच विचार करून आलाय की आमचं शिक्षणात साजेचं असेल. मनापासून कौतुक आहे नवघरच्या फिल्डरचं.
तो एक सोहळा आहे मित्रांनो. आणि शिवरायांची शिकवण, शिवरायांनी केले उभारलेलं स्वराज्य आज खरोखरच गरज आहे अवघ्या महाराष्ट्राला, त्या अष्टप्रधान मंडळाची, त्या एकूणच स्वराज्याची आणि त्या एकूणच संस्थेची. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु देखील म्हटलं जातं. ते का उगाच नाही, मॅनेजमेंटचा सगळ्यात पहिला अगोदरचा धडा जर असेल ना तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा वरचा आहे. त्यामुळे निश्चितच या सगळ्या गोष्टींचा आपण अंगीकार कधी करणार. त्यामुळे प्लीज विनंती आहे आमच्या डीजे वादकाला की आजचा दिवस छत्रपती शिवरायांची त्यांच्या वर समर्पित केलेली जेवढी गाणी आहेत तेवढी तू वाजव मित्रा. चला वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. आतापर्यंत लागले ते म्हणजे 3 धक्के. पन्ना बाद झालाय 4 धावांकडून. पंकज आपण बघतोय धावचिन्ह, प्रकाश धावचिन्ह रूपाने बाद झाले आणि त्यानंतर आता गंगाधर चेंजच्या रूपाने बाद झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजून एक आकर्षक खेळाडू रमेश पांगेला. स्लो डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी नितेशने दाखवून दिलंय. या विकेट मध्ये जर बघितलं तर निश्चितच जान आहे. इथे जेवढ्या वेगाने चेंडू टाकाल तेवढ्या वेगाने फटके येणार. त्यामुळे आपल्या लेग ब्रेक डिलिव्हरीचा, आपल्या पामचा वापर अतिशय आकर्षक पद्धतीने करताना दिसतोय तो म्हणजे हितेश. लास्ट मुडचे सर्वा काय आपलातून बॅट आपण बघतोय, बॅट ज्या आहेत त्या प्रोड्यूस केल्या जातात. अरुण पाटील काकाच्या माध्यमातून जबरदस्त शिकवण मिळालंय बॅट प्रोड्यूस करण्याची. आणि हितेश तो कारवा, तो वारसा पुढे संपवतोय. नेक्स्ट बॉल वन पिच केलाय, अतिशय चांगला चेंडू. इथे धाव मिळणार नाहीये. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. अप्रतिम गोलंदाजी काय झाल्या पाहिजे हितेश साठी. वेल बोल्ड. आणि निश्चितच या सामन्यामध्ये आता 2 षटकामध्ये जर कंट्रोल कुणाचा असा जर प्रश्न विचारला तर नो डाऊट नवघर मास्टर टीमचा. धावसंख्येकडे लक्ष घातलं, धाव आहेत फक्त आणि फक्त 9. म्हणजे या षटकात धाव आल्या फक्त 2 आणि गडी सुद्धा 2 त्याने बाद केलेत. एक धावचिन्हच्या रूपाने गडी बाद झालाय. त्यामुळे निश्चितच ओव्हरऑल टीम पण अप्रतिम होता या षटकामध्ये. 2 षटक संपले, धावसंख्या झाली ती म्हणजे 9, गडी बाद झाले 3 पुढे. आता योगेश आणि रमेशला 9 धावा झाले. 9 धावा. योगेश आणि रमेशला एक वेगळी भागीदारी करावी लागेल, तुटून पडावं लागेल. या 18 चेंडूंमध्ये नारंगी संघ कितपर्यंत मजल मारतोय या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिलेले आहे. पुन्हा एकदा सर्वांचं ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ गोडदेव यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आज दिवसभरात अनेक मान्यवरांची मांदियाळी इथे आपल्याला लाभणार आहे. काल देखील अनेक मान्यवर इथे लाभले आणि काल लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून डिका स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा बघत होतो. त्यामुळे गोडदेवचे बरेच जुने जाणते खेळाडू या मंचावर आम्हाला दिसलेले आहेत आणि सर्वांचे यथोचित सन्मान देखील करण्यात आलाय. त्यामुळे गोडदेव मास्टर क्रिकेट क्लबचं आणि गोडदेव यंग क्रिकेट क्लबचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगली निश्चितच सेवा ते देत आहेत. अभिनवचं मैदान, सुंदर मैदान. या स्पर्धेसाठी अतिशय जबरदस्त सहकार्य देणारे आमचे सगळे गोडदेवचे जे दानशूर व्यक्ती आहेत त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खास कौतुक आहे नंदकिशोर पाटील असो, श्री महेशजी म्हात्रे असो, तसेच मनीष पाटील असो, सन्मान्य विजय नाईक साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. तिसरं षटक लिजंड राजू पाटील. कोळशेतला एका षटकात फक्त 3च धावा दिल्या होत्या. त्यामुळे आपला चाम काय आहे सातत्याने मागच्या 40 वर्षात हीच गोष्ट दिसलंय. यावेळेला रिव्हर्स स्वीप्ट अटेम्प्ट केलाय. लेग ब्रेक फ्लाइटेड डिलिव्हरी होती. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. यष्टींच्या पाठीमागे चित्तरंजनचं अप्रतिम काम. चेंडू निर्धाव जातोय. रमेश मांगेला आकर्षक खेळाडू आहे. आजही जर बघितलं तर निश्चितच एनसीसी नारंगी साडी खेळत असतात, लेदर क्रिकेट देखील खेळत असतात. त्यामुळे भरपूर मोठा अनुभव आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. काय एक्झॅक्टली डोक्यात आहे हे कळायला मार्ग नाहीये. कदाचित जो एक एरिया आहे अभिनव कॉलेजची मेन जी बिल्डिंग आहे अभिनव सिनियर कॉलेजची, त्या बिल्डिंगला टार्गेट करण्यासाठी कदाचित रमेश मांगेला जातायत किंवा काय हा विचार दिसतोय. मात्र फ्लाइट एंड मारा आपला चार्म दाखवतायत, आपली कला दाखवतायत आणि आपलं अस्तित्व दाखवतायत. हा आहे राजू पाटील, मोठा खेळाडू. ग्रेट कॉन्टेस्ट.
पुन्हा एकदा फ्लाईट दिलाय, यावेळा मात्र स्वीप केलाय. चेंडू डीप मिड विकेट झोन मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळेल फक्त एक धाव. दुसऱ्या धावेसाठी कदाचित धोका होऊ शकेल. राजू पाटील यांचा थ्रो थोडासा कोड गेलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. रिस्की होत्या, मात्र रिक्स घ्यावाच लागेल. कारण लक्षात घ्या, जगातलं सगळ्यात मोठं सूत्र काय आहे तर रिक्स घेणं. रिक्स जर घेतली तर काहीतरी होईल, रिक्स घेतलीच नाही तर काही होणार नाही. तीच गोष्ट इथे दिसते. नेक्स्ट बॉल साठी सज्ज असतील राजू पाटील. पुन्हा एकदा जबरदस्त लेग ब्रेक मारा. फ्लाईट केलंय. काय जबरदस्त पामचा वापर केला जातोय. आपला अनुभव दाखवला जातोय. रमेश मांगेला यांना पूर्णपणे उभं ठेवलंय. आणि कदाचित इथे पहिला सामना किती महत्वपूर्ण असतं बघा. टॉस जिंकणं किती महत्वपूर्ण असतं ही गोष्ट सातत्याने दिसून येते. यावेळेला जोरकस डिलिव्हरी आहे. हा चेंज ऑफ पेस इथे पाहायला मिळतोय. इथे बॅकफुटला जाण्यास भाग पडलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळेल फक्त एकच धाव. राजू पाटील भरपूर पुढे जात आहेत चेंडू पकडण्यासाठी. कदाचित ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे, मात्र तरी सुद्धा एकच धाव मिळते. यस, शोल्डरचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच जणांना, आम्ही समजू शकतो. मात्र बघा, हे आहे जबरदस्त क्रिकेट. योगेश, लक्ष असेल योगेशकडे. मिस टाइम स्ट्रोक आहे. किती धावा मिळणार. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे फाईन लेगला. स्वतः चित्तरंजन जात आहेत. गुड क्रिकेट बाय नवघर. अप्रतिम क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि नारंगी संघावरचा जो दबाव आहे तो वाढत चाललाय. कारण तिसरं षटक जर बघितलं तर निश्चितच संपलंय. या षटकात आलेत धावा, त्या म्हणजे निश्चितच 4 धावा. 13 धावा होत्या 3 षटकामध्ये. त्यामुळे जबरदस्त बॅकफुटवर आहे तो म्हणजे नारंगीचा संघ. पन्ना ज्या वेळा खेळत होता धन्यवाद. शिवरायांचं गुणगान दाखवणारे हे गाणं तुमच्या समोर. न्यू बॉलर येतोय मिलिंद. अजून एक आकर्षक गोलंदाज. मिलिंद आल्यामुळे निश्चितच गोलंदाजीची ताकद थोडीशी वाढली असं म्हणेन मी. आकर्षक गोलंदाज आहेत मिलिंद. मिलन चला, आता मात्र इथे गिअर चेंज करावे लागतील ते म्हणजे नारंगी टीमला. धावसंख्या फक्त 13. 30च्या पलीकडे कसं जायचं हा विचार करावा लागेल त्यांना. यावेळा बॅकवर्ड जाऊन कट केलाय. स्टायलिश फटका. किती धावा मिळणार. क्षेत्ररक्षण झालंय तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. थ्रो दिला जातोय. एकच धाव मिळेल. नवघरचा संघ आज वेगळा भासतोय आणि ती चुणचुण आले आम्हाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि इथे लगेच माहिती मिळते भारत यांच्या माध्यमातून यंदाचं हे वर्ष नवघर संघासाठी निश्चितच महत्वाचं आहे आणि अतिशय चांगलं देखील ठरलं. यंदा सुरुवात त्यांची झालंय. भले तिसरं पारितोषिक असो, मात्र ते सातत्याने जिंकत चालले. ही गोष्ट चांगली आहे. मागच्या काही सीझन मध्ये संघ जिंकत नव्हता, मात्र आता प्रॅक्टिस सराव झालाय. त्यामुळे सरावादरम्यान निश्चितच गोष्टी चांगल्या घडतात ही गोष्ट दिसून येते. फुलपिच डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू जाणार. राजू पाटील चेंडू उचलेमध्ये एक धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलेला नाहीये. मात्र काय घडेल इथे. फलंदाज मात्र सुखरूप आहे. एकच धाव आहे मात्र तिथे. योगेश जवळ आले होते पूर्ण. डेंजर एंडला रमेश यांना जायचं होतं, मात्र कॉल बॅक केलाय. मिळते फक्त एकच धाव. लक्षात घ्या, पाणी लगेच न्यायचंय मैदानात. जेव्हा जेव्हा कॉल येईल पाणी हवंय, लगेच पाणी मैदानाच्या आतमध्ये न्या प्लीज. उकाडा जबरदस्त आहे. आर्द्रता जबरदस्त आहे आणि अशामुळे निश्चितच पाण्याचं जो आपल्या शरीरातील स्थान आहे, जो स्तर आहे, तो वारंवार खाली जाणार आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या या क्रिकेटर्सना प्रत्येकानं मदत केली तरी चालेल. एक अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय आणि खास कौतुक असतं ओम ब्रह्मदेवच्या क्रिकेट मंडळाचं.
भरपूर आणि भरपूर खेळाडू आज जॉईन होत आहेत, यंग क्रिकेटमध्ये असो मास्टर क्रिकेटमध्ये असो. त्यामुळे निश्चितच आयोजनामध्ये कुठलीही कमी होणार नाहीये, याकडे त्यांचं प्रामाणिकपणे लक्ष आहे. ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय महेश नरेश म्हात्रे यांचं आगमन होताना दिसतंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आजच्या दिवसामध्ये. एवढा बॅकवर्ड जाऊन कट केलाय, फटका जर बघितला तर योग्य टाइम करू शकले नाही, मात्र कदाचित तिथे दुसरी धाव अवेलेबल असेल. थ्रो मात्र अप्रतिम आलाय, फलंदाज सुखरूप आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचेल 17 या आकडेवर. सन्माननीय महेश नरेश म्हात्रे ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांचं खास स्वागत आणि त्यांना आजच्या दिवसाच्या शिवमय शुभेच्छा. वेलकम वेलकम वेलकम. पहिला सामना सुरू आहे. आता जे प्रेक्षक इथे उपस्थित झाले त्यांच्या माहितीसाठी, तसेच जे प्रेक्षक युट्यूब लाईव्हला ही स्पर्धा बघतात डिका स्पोर्टच्या माध्यमातून, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. नारंगी वर्सेस नवगर मास्टरचा सामना सुरू आहे. हा चेंडू आपण बघतोय, अवांतर येतोय, आउटसाइड द ऑफ डिलिव्हरी होती. पहिल्या अवांतर धावाची नोंद होते मिलन यांच्या मार्फत. हे 4थे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा स्वागत करूया. सन्माननीय जितेंद्र म्हात्रे यांना देखील विनंती करतोय की आपण मनसावर येऊन आसनस्थ व्हायचं. त्यांचं देखील आम्ही ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वागत करतोय. जितेंद्र म्हात्रे साहेब प्लीज मनसावर या. दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केली जाते. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावा झाले त्या म्हणजे 19, गडी बाद झालेत म्हणजे 3. तिसरा धक्का बसला होता 9 धावेवर. आतापर्यंत 10 पार्टनरशिप पाहायला मिळते. एवढा फटका चांगला आहे, मात्र तो किती वेगाने येणार. बाळा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, थ्रो जबरदस्त दिलाय. इथे डायरेक्ट हिट असता तर काहीतरी वेगळं घडलं असतं, मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण, एकदा नवगर संघासाठी प्रामाणिक टाळ्या व्हायला हरकत नाही. अप्रतिम क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जबरदस्त क्षेत्ररक्षण, काय पाहायला पाहिजे. 40+ मास्टरचं क्रिकेट आहे मित्रांनो. आणि बघा किती दमखम दाखवला जातोय आणि किती जबरदस्त स्टॅमिना दाखवला जातोय. वेल डन मास्टर्स. नेक्स्ट बॉल मिलन वर्सेस रमेश मांगेला. मोठा फटका येणार का. एज लागले आणि इनसाइड एज सीमारेषे जवळ जाणार का. चेंडू जबरदस्तरित्या सहवाग स्टाईलने अडवण्याचा प्रयत्न, मात्र ऍट दी एंड चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. मिळतोय उपयुक्त चौकार. वाजणार डीजे. थँक्यू. या चौकारणा संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 25. आता कुठे असं वाटतंय की धावसंख्या दिसते, कारण 6च्या पलीकडे सरासरी गेलंय. कारण 3 षटकामध्ये धावा नव्हत्या आणि या षटकात थोड्याशा धावा आलेत. अवांतर धाव आली, त्यानंतर एक चौकार येतोय, लवकी चौकार म्हणेन मी. धावसंख्या आता एकूणच बघतोय 25 झाले 4 षटकामध्ये. सरासरीकडे लक्ष घातलं तर 6.25च्या सरासरीने नारंगी संघ मजल मारतोय. मात्र अजून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये कमीत कमी 15 धावा त्यांना कुटाव्या लागतील. तसं जर झालं तर या मालिकेतील हा आजच्या दिवसातील पहिला सामना रंगतदार होईल, याबद्दल शंका नाहीये. मान्यवर कक्षामध्ये जर लक्ष घातलं तर सन्माननीय महेश नरेश म्हात्रे ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचे अध्यक्ष इथे जातीने उपस्थित आहेत आणि त्यांना पूर्ण कल्पना आहे आपली ही मास्टरची स्पर्धा आपल्याला अप्रतिम वातावरणात पूर्ण करायची आहे. आणि मला जास्त कौतुक ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळानं ते अप्रतिम आहे. काल महाशिवरात्रीचा दिवस आणि आज शिवजयंतीचा दिवस आहे आणि हे दोन्ही दिवस आपल्यासाठी सणांहून वेगळे नाही आहेत. मनापासून कौतुक आहे ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचा. चला जेम्स बॉन्ड राईट टीम कॅप्टन लवकर या. आणि आयोजकांचा संघ आहे तो म्हणजे गोडदेव संघ. या इनिंग नंतर आम्ही टॉस करणार आहोत. जेम्स बॉन्ड कॅप्टन लगेच या इकडे. लास्ट ओव्हर राजेश पाटील येणार गोलंदाजी मार्कवर. काय जबरदस्त चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला सीमारेषेवर, मात्र कदाचित त्यांचं फुटवर्क तिथे चांगलं होतं. आता ज्या वेळेला ब्रश झालं
त्यावेळेला चेंडू मात्र सीमारेच्या बाहेर गेलाय. 4 धावा, धावसंख्या 25 4 षटकानंतर. प्रवीण पाटील दादा प्लीज इकडे या. आणि मला वाटतं प्रवीण दादा असा आहे जो नगर आणि गोडदेव दोन्ही मध्ये खेळू शकतो. अलाव केलंय मला वाटतं मंडळाने अलाव केलंय का त्याला. गोडदेवची टी शर्ट आहे मात्र नवगरला सपोर्ट चालू आहे. क्या बात आहे. म्हणजे एकदम बाउंड्री लाईन वर राहणारा हा माणूस आहे. राजेश येते गोलंदाजी मार्कर. डावखुरा गोलंदाज. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. मोठा फटका होऊ शकला असता मात्र हा चेंडू आउटसाइड लेग स्टंप आहे. वाईटचा इशारा. मॉन्टी घोडेकर यांचे पंख हलतायत. बघा गोडदेवचे टी शर्ट त्यांना स्पॉन्सर झाले त्यामुळे ते खास सेलिब्रिटी आहेत गोडदेवचे. ओ क्लीन बोल्ड. काय जबरदस्त चायनामॅन चेंडू होता. क्रॉस करायला गेले मधली यष्टी उद्ध्वस्त. तर विकेट डाऊन होते. अप्रतिम गोलंदाजी. आज नवगरच्या प्रत्येक गोलंदाजांना दाखवून दिलंय की यंदाचा जो हंगाम आहे तो नक्कीच आम्ही भल्या संघांना एका वेगळ्या पेचात पाडणार आहोत. आणि कदाचित त्यासाठी जो सराव झालाय खास करून मॉर्निंग सराव तो मॉर्निंगचा सराव इथे दिसून येतोय. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण, काय जबरदस्त गोलंदाजी. आणि आतापर्यंत जर बघितलं तर फक्त एक वाईट कन्सिडर झालाय. गोलंदाजी किती अप्रतिम आहे बघा. मात्र इथे नारंगी संघ त्यांचा प्रयत्न वेगळा आहे. नाणेफेक हरल्यानंतर त्यांच्यावर दबाव होता मात्र कदाचित पहिल्या गटासाठी पार्टनरशिप जास्त मोठी झाली नाही. आणि जे लवकर धक्के दिले दुसऱ्या षटकामध्ये जे लवकर धक्के दिले त्यामुळे संघ इथे अजूनपर्यंत वर आले नाहीये. रमेश मांगेला अजूनपर्यंत नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विलास गेलेत. मात्र 1 ते 2 मोठे फटके नक्कीच ठोकावे लागतील ते म्हणजे टीम नारंगीला. लेट्स सी काय घडतंय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फ्लाइट दिलाय. स्ट्रोक चेंडू वेगाने येतोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री जवळ. चांगलं क्षेत्ररक्षण कॅप्टनचं झालंय. मिळतील फक्त 2 धावा. गुड फिल्डिंग. अप्रतिम क्रिकेट इथे दाखवलं जात आहे. आणि आज दिवसभर बघितला तर निश्चितच अप्रतिम सोयी सुविधा असतील ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळामार्फत. अजूनही नाश्त्याची सुविधा सुरू आहे. लक्षात घ्या. कोणाला जर नाश्ता करायचा असेल तर एकूणच जे सभागृह आहे अभिनव शेतकरी शिक्षण मंडळाचं मुख्य सभागृह त्या सभागृहामध्ये जाऊन आपण एकूणच नाश्त्याची व्यवस्था करू शकता. सन्माननीय भालचंद्र गोविंद पाटील आणि भरत पाटील माजी खेळाडू आणि निश्चितच माजी कर्णधार यांचं पुन्हा एकदा करूया. आजच्या दिवसात आपण सहर्ष स्वागत ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळातर्फे. भरपूर मोठा घटक आहेत ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळाचा. यावेळा वॉड बॉलिंग अप्रतिमरित्या चेंडू टॉस केलाय. फ्लाइटचा वापर केला जातो. थांब डीजे भाई काही नाही झालं. डॉट गेलाय बॉल. थांब जरा. एक्साइटमेंट आज दिवसभर असणार आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा फ्लाइट दिलाय. चांगला चेंडू खेळून काढलाय. दुसरी धाव इथे मिळेल का प्रश्न विचारला जातोय. थोडस डिफ्लेक्ट झालंय ब्रह्मदेवाच्या मंदिराला मात्र थ्रो खराब केलाय बाळानं. एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते 29 वर. 29. धावा. एका मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात आहेत अजून रमेश मांगेला यांच्याकडे. ती ताकद नक्कीच आहे. ते टेक्निक त्यांच्याकडे नक्कीच आहे. नेक्स्ट बॉल. ग्रेट बॉलिंग. इथे मात्र मिळणार फक्त एकच धाव. लेट्स सी द अंपायर डिसिजन. काय घडलंय एक्झॅक्टली. बाईकचा इशारा. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या 30. सरासरीच्या दृष्टीने विचार केला तर 6 धावा प्रति षटका मागे असं गणित दिसतंय. मात्र अजून एक मोठा फटका. नारंगी संघाचे कदाचित फिंगर क्रॉस झाले असतील. विलास ती कामगिरी करणार का.
फुलटॉस डिलिव्हरी आहे, फटका जर बघितला तर तितका योग्य नाही. क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम झालंय. थ्रो बघा क्या बात आहे, मात्र इथे थोडस थ्रो पकडण्यामध्ये चूक केलंय आणि इथे दुसरी धाव पूर्ण होणार का, तर नाही. दुसरी धाव घेताना फलंदाज होतोय बाद, त्यामुळे मिळतंय फक्त एकच धाव. धाव संख्या 31 आणि 32 धावा या फक्त विजयासाठी असतील. अप्रतिम क्रिकेट इथे नवघर मास्टरचा. मात्र विसरू नका हा पहिला सामना आहे. ही धावसंख्या चेस करताना प्रयत्न करावे लागतील नवघर मास्टर टीमला, कारण नारंगी मास्टर संघाकडे देखील अप्रतिम गोलंदाज आहेत. वळूया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे, कारण धावसंख्या इथे झाल्या 31-32 धावा या निश्चितच विजयासाठी असतील. मी सन्माननीय मनीष नरेश मात्रे यांनाच विनंती करील की पुढच्या सामन्याचे नाणेफेक त्यांच्या शुभ हस्ते असेल. आशीर्वाद घ्या आपण, नो डाऊट आशीर्वाद घ्या. तर लक्षात घ्या 32 धावा या विजयासाठी आहेत. नारंगी मास्टर टीमला विनंती करतोय की आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि लक्षात घ्या आता आपण तास तर घेणारच आहोत, मात्र महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे जय जय महाराष्ट्र या गीताला एकूणच राष्ट्रगान म्हणून आपण संबोधलं जातोय, आपल्या महाराष्ट्राचं गाण म्हणून संबोधलं जातं. निश्चितच मी विनंती करतोय आमच्या डीजे वादकाला की ते पप्प्या देखील बोलणार आहे का, क्या बात आहे. पप्प्या हे गाणं सादर करेल आपल्या समोर आणि प्रवीण दादा देखील सादर करणार आहे. ते आपण आताच सादर करणार का दादा, झालेली आहे. आणि निश्चितच आम्ही त्या गाण्याकडे वळतोय, कारण जय जय महाराष्ट्र माझा हे गीत ओम ब्रह्मदेवच्या सर्व खेळाडूंना विनंती करतोय लगेचच मंचापाशी यायचंय. ओम ब्रह्मदेव गोडदेव आणि हे गाणं वादक असतील आमचे पप्प्या आणि प्रवीण दादा असतील गायक. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत आता निश्चितच आपल्यासाठी एक धर्मगीत झालंय. जयवंत म्हात्रे यांना विनंती करतोय की मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि मी महेश नरेश म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण लगेचच या. आणि मी प्लीज विनंती करतोय प्रवीण दादांना की कॅमेरा पर्सन प्लीज जरा समोर या. कॅमेरामॅन डिका स्पोर्ट्स कुठे, कॅमेरामॅन कुठे आहे, त्याला विनंती करा जरा समोर या, जेणेकरून आपल्याला एक गाणं सादर करायचं आहे. आणि गाणं गातील आमचे प्रवीण दादा आणि त्यांना साथ देतील पप्प्या, एक अप्रतिम ढोलकी वादक गोडदेव गावातील. कोणालाही जर भजनाचा कार्यक्रम करायचा असेल तर संपर्क साधू शकता. 2 मिनिटाचं हे गाणं आहे. सर्वांनी साथ दिली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे, कारण जय जय महाराष्ट्र माझा हे आता फक्त गीत राहिलं नाही तर आपला धर्म झालाय. तर मी निश्चितच विनंती करतोय प्रवीण दादांना की त्यांनी हे गीत आमच्या समोर सादर करावं. पप्या चालेल ना, मस्त टीमनी उभं राहा, मस्त होईल. पप्या पप्या हॅलो हॅलो चेक. पप्या माईक घे ना दुसरा कोरसला. हॅलो चेक. हॅलो चेक 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 चेक. आजचा दिवस स्वाभिमानाचा अभिमानाचा. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत राहिलं नसून हे आजपासून राज्य गीत म्हणून संपूर्ण विश्वामध्ये सुवर्ण अक्षराने सोनेरी पानावर आजचा दिवस लिहिला जाईल मित्रांनो. कारण आजचा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस शिवनेरी किल्ल्यावर आणि प्रतापगड किल्ल्यावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस मोठा आनंदाने साजरा करणार आहोत. तर तेच गीत सगळ्यांच्या तुमच्या समोर जय जय महाराष्ट्र माझा हे राज्य गीत आजपासून
सुरुवात झालेली आहे आणि ती सुरुवात आपण आपल्या मैदानातून करतोय. यस प्रवीण दादा. महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना बदरा गोदा रेवा वरदा कृष्ण कोयना बदरा गोदावरी एकपणाते भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाते मत तटानाय यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती न आमा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नवा भीती न आमा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नवा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात जिजला निधळाच्या घामाने विजला देश गौरवासाठी जिजला साठी जिजला देश गौरवासाठी जिजला दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गणपती भूपती प्रजापती नलंकार मंडित राजनीती धुरंधर शहाजीराजा सुपुत्र शिव 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. आज महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आज आपल्या राजाचा जन्मदिवस पाहुनी शौर्य तुझ पुढे सूर्यही नतमस्तक झाला. हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वाघासारखे तेज पण सूर्यापेक्षाही तरबेज ज्याने आपल्या या महाराष्ट्राच्या हिंदुत्वासाठी आज भोसले घराण्याने जे बलिदान दिलेलं आहे आणि असा या विश्वामधल्या 17 राजांपैकी एकच असा राजा होता ते होते छत्रपती शिवाजी महाराज
यांना मानाचा मुद्रा करून सेकंड इनिंग साठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. भारत राऊत सर, त्याच्यानंतर नितीन सर, अगोदर आम्हाला टॉस करूया. जम्प बॉन्ड राईट संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाचे देखील कर्णधार आहेत. तर मी महेश दादांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचची आपण टॉस करायची आहे. आज घोडबंदर किल्ल्यावर 100 फुटाचा ध्वज फडकणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, आई शिवाई देवीला आई जिजाऊनी एक नवस बोलला होता का मला जर मुलगा झाला तर त्याचं नाव मी तुझ्या नावानेच ठेवेन, आणि त्या देवीचं नाव होतं शिवाई, म्हणून महाराजांना नाव पडलं छत्रपती शिवाजी महाराज. या संपूर्ण विश्वामध्ये 17 राजांपैकी स्वतःला छत्रपती म्हणून संबोधलं गेलं. तो दिवस खूप मोठा होता मित्रांनो, 6 जून 1674. मात्र आज ज्या ऐतिहासिक किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्यात प्रथम आरमार बघितलं, तो किल्ला घोडबंदरचा किल्ला. त्याच किल्ल्यावर 100 फुटाचा ध्वज आज फडकणार आहे. आज अभिमानाचा दिवस आहे. आज हिंदुत्व टिकून काय, फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मित्रांनो. आज संपूर्ण दिवस भालचंद मामाने आम्हाला विनवणी केली का तुम्ही माईक मध्ये सुरू करा बोलण्यासाठी. तर धन्यवाद भालचंद मामा, भरत दादा. आज भारत राऊत सर इकडे आहेत, त्यांच्या मुखातून सुद्धा जबरदस्त इतिहास ऐकायला मिळणार आहे. स्टार्ट ऑफ द मॅच, अंपायर से लेट्स. कॉमेंट्री बॉक्स मध्ये भरत राऊत सर. नक्कीच कारण इतिहासकार समालोचक म्हणून आतापर्यंत आपण नितीन आळवे सरांना ओळखत आहोत. यावेळेस सॉफ्ट हँड चेंडूला खेळलं गेलं ऑन साइडला. शॉर्टमिड विकेट रिझर्व मध्ये रमेश मांगेला पहिल्याच यावेळेस चेंडू फील्ड झाला, हिट करण्याचा प्रयत्न केला होता. आव्हान तोकडा आहे, इथे संयमी खेळी करणं खूप गरजेचं आहे, ते म्हणजेच नवघर संघाला. प्रवीण दादांना सुंदर गीत सादर केलं, जय जय महाराष्ट्र माझा. मित्रांनो, जय जय महाराष्ट्र माझा राजा पटेल यांनी लिहिलेलं हे गीत आहे सर्वांच्या माहितीसाठी, आणि श्री श्रीनिवास कुळे यांनी हे स्वरबद्ध केलं होतं. यावेळेस कट केली जात आहे, सिंगल या ठिकाणी पूर्ण केले जाईल, आणि शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं होतं. जय जय महाराष्ट्र माझा राज्यगीत म्हणून आजपासून या गीताला जाहीर केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय, फलकावर धावा पाहायला मिळतात त्या 2. तुकडा आव्हान समोर आहे नवघर संघाच्या. विजयासाठी धावा नवघर संघाला आहे त्या 32 धावा. यावेळी पुन्हा एकदा सॉफ्ट हँड ऑफ साइडला ड्राईव्ह करायचं होतं. इथे पहा जबरदस्त त्या ठिकाणी एफर्ट लावला जातोय, कारण या ज्या धावा ज्या आहेत जवळपास 30 ते 32 धावा ज्या आहेत त्या आम्हाला करू द्यायच्या नाहीयेत नवघर संघाला. काय स्टार्ट, काय सुरुवात केली होती, खरोखरच अप्रतिम सुरुवात नवघर संघाकडून पाहायला मिळाली. हिरो कडून चांगली गोलंदाजी पाहिली आपण, राजू पाटील यांच्याकडून चांगली गोलंदाजी, आणि शेवटचं षटक म्हणायचं गेलं तर राजेश पाटील अप्रतिम. यावेळेस नक्कीच बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्लिप करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये. जय जय महाराष्ट्र माझा. आणि महाराष्ट्र राज्याविषयी म्हणायचं गेलं तर 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याची स्थापना. त्यानंतर म्हणायचं गेलं तर 3,07,613 चौरस किलोमीटर क्षेत्र आहे महाराष्ट्राचं मित्रांनो, आणि तब्बल 36 जिल्हे आणि 355 तालुके हे महाराष्ट्रामध्ये आहेत. इथे मात्र अप्रतिम चेंडू हाताळला जातोय, आणि जवळजवळ मित्रांनो 720 किलोमीटर लांब असा समुद्र हा महाराष्ट्रामध्ये आहे. अप्रतिम गीत सादर केलं गेलं, आणि खरोखरच संपूर्ण जर आपण संकेत पाटील पाहिलं तर या ठिकाणी दाखल झाले सर्व प्रेक्षक या गीतासाठी उभे राहिले होते. मॅच मित्रांनो सहजासहजी ही मॅच एका बाजूने होणार नाहीये, कारण ज्याप्रमाणे फील्ड लावली जात आहे नारंगी संघाकडून, पहा इथे सिंगल द्यायचा नाहीये, हा प्रयत्न असेल नारंगी संघाचा. यावेळेस ड्राईव्ह करतो चेंडूला ऑफ साइडला, डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे, थोडस फ्लंबल झालं होतं, कॉल केला होता राजू पाटील यांना. त्यानंतर पुन्हा एकदा महेशला माघारी पाठवलं जात आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय तर पहिलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर आपण धावा पाहतोय त्या म्हणजेच 4. इथे विचार केला आपण तर प्रतिषटकामागे 6 धावा या फलकावर दिसायला हव्यात. जर 3 या 4 धावा प्रतिषटकामागे येत राहिल्या तर नक्कीच अडचणी वाढतील या नवघर संघाच्या. चला या आपण बोलूया टॉसच्या दिशेनं. मी नितीन आळवे सरांना विनंती करतोय की पहिलं षटक झालेलं आहे तर आपण टॉस करून घेऊया.
राई संघाचा कर्णधार जयवंत आहेत त्या ठिकाणी. गोडदेव संघाचे कर्णधार. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जा. चला ओंबर मध्ये मास्टर्स क्रिकेट संघ कॅप्टन हॅलो हॅलो चेक चेक हॅलो अत्रे हॅलो चेक हॅलो टू कॅप्टन that's a big captain 40 plus any goal हेलो चेक चेक मान्य बलचंद्र पाटील भरत पाटील चला दोन्ही कॅप्टन्स who was the call right captain was the call Mr. Jayvanta yes agree भावेश पाटील वन द टॉस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आमच्या मान्यवरांना विनंती करतोय का तुम्ही आज ही जी मानाची टोपी आहे ना आगरी कोळी समाजाची आणि एक मॅच पर्यंत तुम्हाला ही घालावी लागेल हा नियम आहे भारतराव सर कारण काय जरा मजा यायला वेगळी आज महाराजांचा जन्मदिवस आहे आगरी कोळी यस बघा तुम्हाला घालावी लागेल आणि काय छान वाटते हो जयवंत दादांच्या डोक्यावर भावेश दादांच्या डोक्यावर टाळ्या झाल्या पाहिजे मस्तपैकी काय आयोजन आहे जबरदस्त मी मान्यवरांना विनंती करतोय का तुम्ही स्थानबंद व्हा यस भावेश पाटील यू ऑन द टॉस कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यात प्रथम काय निर्णय असणार फलंदाजी असं बॅटिंग प्रत्येकाला बघितलं तर भावेश पाटील सर फिल्डिंग घेतलेली आहे चला कारण मी तेच म्हणणार होतो कारण यू ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फास्ट या वर्षीचा सगळ्यात जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला संघ तुमच्या समोर आहे आज तुमच्या टीम मध्ये एनी चेंज द प्लेअर काय नवीन आहे नाही काहीच नाही आहे तो आपला संघ ओरिजिनल संघ आहे तोच असं क्षेत्ररक्षण स्वीकारलं इतका मोठा संघ आहे काय अपेक्षा काय असतील कुठे जर बघितलं थोडीफार काय भीती कारण फॉर्म मध्ये आहे जबरदस्त संघ संघ चांगलाच आहे त्यांनी 6 मध्ये 4 फायनल मारले सध्या आणि आम्ही त्यांना सध्या हरवण्याचा प्रयत्न करू चला कॉंग्रॅच्युलेशन्स जेवण यू लॉस द टॉस सगळ्यात मध्ये टॉस जिंकणं महत्वाचं होतं का जर टॉस जिंकलं असतं तर मग निर्णय का असता नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं यावर्षी फॉर्म जबरदस्त आहे का म्हणाल सर्वांची सांघिक कामगिरी आहे तसेच आमचे हितचिंतक पाटील राखेंचा आमच्यावर भरपूर आशीर्वाद आहे असल्यामुळे आम्ही आज 6 मध्ये 4 फायनल आमच्या झालेले आहेत म्हणून मी सर्व आमच्या खेळाडूंचा हितचिंतकांचा आणि पाटील राखेंचा धन्यवाद देतो चला धन्यवाद बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स मिस्टर भारतराव सर यांना विनंती आहे ओम ब्रह्मदेव मास्टर्स क्रिकेट संघ वन द टॉस अँड दे इलेक्टेड टू फील्ड फास्ट थँक्यू नितीन आळवे सर यावेळेस पंचांकडून लेग बायचा इशारा येतो 1 धाव अंकित केली जाईल फलकावर मित्रांनो ही मॅच नक्कीच अफलातून मॅच पाहायला मिळेल जरी धावसंख्या जरी फलक कमी असला तरी मात्र ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार एक सुरुवात ज्याप्रमाणे आपण पाहिले नवघर संघाची पहिल्या षटकामध्ये निव्वळ धावा बनवल्या होत्या 4 त्यासाठी मी म्हटलं होतं की इथून माइंड कोणत्या पद्धतीने सेट असेल नवघर संघाचा कारण 32 धावा आहेत प्रति षटकामागे 6 धावा या करायच्या आहेत आणि त्या खेळीनुसार नवघर संघाला खेळायचं आहे मात्र ते चित्र या ठिकाणी दिसत नाहीयेत राजेश पाटील जास्त त्रास जाणवत असेल त्रास होतोय का कोण आहे चित्तू आमच्या ओम ब्रह्मदेव मास्टर क्रिकेट संघाचे कमिटी मेंबर सन्मान्य अजय म्हात्रे दादांचं आगमन जे अतिशय चांगले समालोचक सुद्धा आहेत चांगले बॉलर आहेत चांगले फलंदाज आहेत चांगले माणूस व्यक्तिमत्व चांगलं आहे तर थोडीशी तब्येत खराब होती मात्र त्यांना राहावलं नाही कारण अभिनवर स्पर्धा असेल आणि माणूस घरी बसेल असं होणार नाही यस वेलकम वेलकम सुस्वागतम अजय दादा वेलकम अजय दादा काल तुझी मी आठवण काढली होती या ठिकाणी की आज एक माणूस कुठेतरी इथे आम्ही मिस करतोय कारण सातत्यानं जो माणूस नेहमी या मुख्य अतिथी कक्षामध्ये खास करून त्याची चळविचळ सुरू असायची प्रत्येक माणसाकडे लक्ष असायचं त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील कॉमेंट्री करताना मी पाहिलं होतं वेलकम अजय दादा तुझं हार्दिक स्वागत आहे यावेळेस स्कूप करतोय इथे मात्र डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे फाईनच्या दिशेनं 1 धाव इथे फक्त मिळेल राजू पाटील यांना नक्कीच अशा पद्धतीचे फटके तुम्हाला राजू पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळतील मित्रांनो कारण सध्याच्या घडीला मी तर म्हणेल प्रत्येक चेंडू जो आहे तो मौल्यवान आहे नवघर संघासाठी देखील आणि नारंगी संघासाठी देखील षटक क्रमांक आपण दुसरा पाहतोय 35 इयर ओल्ड 35 वर्षावरील तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतोय
तो म्हणजेच गौतम. यावेळेस सुरेख फटका, गॅप मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. मात्र चांगलं शतरक्षण, अप्रतिम शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळतील या फटक्यावर. या पद्धतीनं मात्र सुरुवात व्हायला हवी नवघर संघाची. 32 धावा. यंदाचं वर्ष मी संकेत पाटीलांना देखील माहिती दिली होती की यंदा नवघर संघाची जी सुरुवात झाली होती ती ऑफलातून झाली होती. भले नंबर 3चं पारितोषिक का असू दे ना मित्रांनो, मात्र नवघर संघाने ती पारितोषिक घेतलेली आहेत. पहिलं जे 3 नंबरचं पारितोषिक घेतलं ते पेनगरपाड्याच्या मैदानावर नवघर संघानं. तिथून मात्र नवघर संघाचं नशीब उजळलं गेलं. आज आपण सातत्यानं हा संघ पाहतोय तर अनेक मोठमोठ्या संघांना पराभूत करत आहे मित्रांनो. मात्र जरा काही वर्ष आपण मागे गेलो तर अक्षरशः या संघाला पहिली ती दुसरी फेरी पूर्ण करण्यासाठी मित्रांनो अनेकदा पराभवाच्या छायेत देखील जावं लागलं होतं. हाच तो नवघर मास्टरचा संघ. मात्र या वर्षी काय तो परफॉर्मन्स आहे, अफलातून परफॉर्मन्स या वर्षामध्ये नवघर मास्टर संघानं मास्टर्स क्रिकेटमध्ये दाखवलेला आहे. धावसंख्या 9, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. या ऐकूया सुमधुर गीत आणि त्यानंतर येऊया या मॅचच्या दिशेनं. आजचा जो अल्पाहार आहे तो अजय दादा मात्रे यांच्याकडून देण्यात आलेला आहे. धन्यवाद. जे आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेची नियमावली आहे आणि ते नियमावलीकडे देखील लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. धावसंख्या फलकावर आपण पाहतोय 9 धावा फलकावर झालेल्या आहेत. अजूनही आपण विचार केला तर 32 धावा या विजयासाठी आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे आणि 18 चेंडू मध्ये धावा ज्या करायच्या आहेत नवघर मास्टर्स संघाला त्या म्हणजेच 23 धावा. 18 चेंडू 23 धावा. योगेश घरात येतोय. नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक एंडवर आपण राजूला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण बॅटर पाहतोय चित्तरंजन. ही जोडी आपण नवघर संघाच्या मैदानाच्या आतमध्ये पाहतो मित्रांनो. मात्र अजून आपण विचार केला तर चेंडू आणि ज्या धावा आहेत यामधला फरक जो जाणवत आहे तो फरक नवघर संघाला अडचणीमध्ये आणू शकतोय. हे चित्र मी अनेकदा अनेक संघांमध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी धावा आणि जे चेंडू आहे यामधला जो फरक दाखवत आहे तो फरक या ठिकाणी भरून काढणं नवघर संघाला गरजेचं. योगेश घरात कर्णधार यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळला जातोय स्क्वेअरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे प्रवीण गावड. 1 धाव मिळेल. हॅलो. संयमी खेळी, शांत खेळी आणि म्हणायचं गेलं तर कॅल्क्युलेट खेळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे नवघर संघाची. मात्र सामना जर लांबला, सामना जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिला, जवळजवळ शेवटच्या ओव्हर पर्यंत जर हीच परिस्थिती नवघर संघाची जर राहिली तर नक्कीच अडचणींना मात्र सामोरं जावं लागेल. नेक्स्ट मॅच बिग मॅच मित्रांनो. एका बाजूला आहे जेम्स बॉन्ड राई जो सध्याच्या घडीला मास्टर्स क्रिकेट सुरू आहे. 23 स्पर्धांची मालिका आणि या मालिकेमध्ये सध्याच्या घडीला नंबर 1चा संघ हा कागदोपत्री आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॅक टू द बॅलर. यावेळेस सरळ गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून काढण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता योगेशांचा. इथे आणखीन एक धाव मोजावी लागेल. 2 धावा इथे होतील का? यस, सुखरूप पोहोचतोय राजू. हिट झाला होता आणि इथे मात्र पाहता पाहता पूर्ण केल्या गेल्या त्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इथे मिळतात या 3 धावा आणि या तिहेरी धावेनं मात्र धाव फलक वेगाने पुढे सरकताना पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवर. योगेश घरात तर सध्याच्या घडीला जेम्स बॉन्ड राई या संघाच्या विषयी आपण नक्कीच वळूया मित्रांनो. 4 फायनल जेम्स बॉन्ड राई संघानं यावर्षी पटकावलेल्या आहेत. 6 स्पर्धा खेळलेल्या आहेत मित्रांनो. आणि खरोखरच आठवणी जी जुन्या आठवणी आहेत ज्यावेळेस मायकल जेंद्र हा जेम्स बॉन्ड राई या संघामध्ये होते त्यावेळेस जो कारनामा केला होता तो कारनामा यावर्षी करतो. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका राजू पाटील यांच्या बॅटमधून एकदा वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी शूट झाला होता. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय तो म्हणजेच चित्तरंजन. धावसंख्या फलकावर आहे ती 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळते. षटक सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये ते म्हणजे 3रं.
आणि ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाविषयी जर माहिती द्यायची गेली संकेत तर यावर्षी मात्र हाती काही आलं नाहीये. इथून मात्र एक संघर्ष करावा लागेल. आपल्याच मैदानातून संघर्ष गोडदेव संघाला करावा लागेल. कारण मागच्या वर्षाचा जर एनालिसिस जर पाहिला तर नक्कीच मागच्या वर्षी देखील तितकीशी चांगली कामगिरी गोडदेव संघाची नव्हती. मागच्या वर्षी देखील आपण जर पाहिलं तर नवघरच्या मैदानावर फक्त फर्स्ट प्राइज घेतलं होतं नवघर संघानं. ते फर्स्ट प्राइज घेतलं होतं 30 मार्च 2022 रोजी. त्यानंतर 26 डिसेंबर 2021 रोजी तिसऱ्या क्रमांकाचं पहिलं बक्षीस पेनकरपाड्याच्या स्पर्धेमध्ये घेतलं होतं. त्यानंतर मित्रांनो 22 एप्रिल माफ करा 6 एप्रिल 2022 रोजी पुन्हा एकदा तिसरं प्राइज घेतलं होतं नारंगीला. त्यानंतर 3 एप्रिल 2022 रोजी तिसरं प्राइज घेतलं होतं गोडदेवच्या मैदानावर. म्हणजेच नंबर 3 ची पारितोषिक ही 3 पटकावली होती आणि नंबर 1 चं पारितोषिक हे 1 वेळा पटकावलं होतं मागच्या वर्षामध्ये गोडदेव संघानं. या वर्षामध्ये नक्कीच इथून आपल्या होम ग्राउंड मधून एक नक्कीच चांगली सुरुवात अपेक्षित असेल ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाकडून. डान्सिंग विथ द पिच फुटबॉलचा वापर यावेळेस फ्रंट लाईन चेंडूला आडव्या बॅटने खेळला गेला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू अजूनही फील्ड होत नाहीये. चेंडू झोन हॅलो डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून जातोय. ते प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत मला वाटतं जेम्स बॉन्डचे खेळाडू आहेत. तर प्लीज त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे. आपण पायऱ्या ज्या आहेत त्याच्या वर या उभे राहा किंवा त्या पायऱ्यांवर बसून घ्या. हेमू मला वाटतं धनजीमाची देखील आहेत तिकडे. आज जेम्स बॉन्ड राही आणि आज या संघामध्ये संकेत पाटील खेळताना दिसणार आहेत. क्या बात आहे. समालोचकांना देखील संधी द्यायला हवी. यावेळेस वेगवान हा चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम चेंडू. इथे मात्र असं वाटलं होतं राजू पाटील यांना की हा चेंडू लाईन सोडून जाईल की काय. या कारणास्तव मात्र त्या ठिकाणी त्या चेंडूला सोडून देण्याचं काम राजू पाटीलनं केलं होतं. मात्र हा चेंडू व्यवस्थित लाईन मध्ये हाताळला जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 16 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं आणि या तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता राजू पाटील यांचा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटके इथे पूर्ण होत आहेत. धावसंख्या 16 पाहायला मिळते फलकावर. म्हणजे अर्धा पल्ला गाठलेला आहे धावसंख्येचा. तो नवघर मास्टर संघानं येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये नवघर संघाला धावा ज्या पूर्ण करायच्या आहेत त्या देखील 16. 12 चेंडू 16 धावा. राजू पाटील रिटायरमेंट घेत आहेत कारण 50 वयोगटातील खेळाडू हा 9 चेंडू नंतर रिटायरमेंट घेऊ शकतोय जर त्याच्या शरीरावर त्याला थकवा जाणवत असेल तर. आणि या ठिकाणी आपण बघतो 3 ओव्हर राजू पाटील मैदानाच्या आतमध्ये उभे राहिले. नक्कीच त्यांना थकवा जाणवत आहे त्या ठिकाणी. त्यामुळेच नक्कीच रिटायर्ड होत आहेत. मात्र ही विकेट काउंट केली जाईल. ही विकेट आहे ही काउंट केली जाईल ही आम्ही माहिती नवघर संघाला देतोय. 12 चेंडू 16 धावा. मात्र नितीन वारे नक्कीच एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये देखील आहे. एक प्रश्नचिन्ह मी तर म्हणेल नितीन वारे यांच्या देखील मनामध्ये आहे की 35चा जो खेळाडू आहे संकेत पाटील किंवा 40चा खेळाडू असेल संकेत पाटील काय संकेतला गोलंदाजी करण्यासाठी संधी दिली जाईल का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल. भारत चेंडू आणि 16 धावा या ठिकाणी बॅटर आपण पाहतोय. मिलिंद हा बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय उमेश बाळा आहेत. या ठिकाणी प्रशांतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ज्यांच्या माध्यमातून हा संपूर्ण युट्यूबचा खर्च दिला गेलेला आहे. त्यांचा या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस फक्त सॉफ्टवेअर ना बॅकलिपचा वापर करून चेंडूला खेळला गेला ऑन साइडला. फील्ड डीप मध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. क्या बात आहे. इथून मात्र नक्कीच थोडस सामना चेंज होण्याची शक्यता आहे कारण अबाव 40 अबाव 45 और अबाव 55 जे खेळाडू क्रीजवर होते आणि त्यांच्याकडून नक्कीच पण धावा ज्या पाहिल्या त्या धावा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो त्रास त्यांना जाणवत होता त्या कारणास्तव मात्र तो राजू पाटील यांची रिटायरमेंट घेतली गेली आणि न्यू बॅटर
न्यू फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन केलेत नवघर संघानं. पहिल्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. प्रवीण गावट, टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव आणि आगरी समाज सामाजिक संस्थेतील विक्रमादित्य. मी विक्रमादित्य का म्हणतो मित्रांनो या गोलंदाजाला, कारण असा एकमेव गोलंदाज आणि असा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या खात्यावर आगरी समाज सामाजिक संस्थेमध्ये सर्वाधिक धावा 1300हून अधिक धावा काढणारा हा एकमेव खेळाडू. त्यामुळे विक्रमादित्य म्हणून या खेळाडूला आम्ही सातत्यानं संबोधतोय. 3 वर्ष अधिराज्य गाजवलं होतं बेस्ट बॅटर म्हणून. यावेळेस शॉटपुलचा फटका ऑन साइडला चेंडूला खेळला गेला साइड स्क्रीनच्या बरोबर समोर. एकदा वेगानं पूर्ण त्या ठिकाणी केली जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा वेळेने मात्र संघ पुढे वाटचाल करताना नवघर संघ पोहोचतोय तो म्हणजेच 19 या धावसंख्येवर. जबरदस्त मॅच. अजूनही आपण विचार केला तर 13 धावांची गरज आहे आणि उर्वरित चेंडू फुलटॉस मात्र हा फुलटॉस मिक्स करतोय. आज रविवार आहे आणि समोर मात्र मेजवानी ठेवली होती. याचप्रमाणे प्रवीण गावडे देखील फुलटॉस मिस केला होता आणि सरळ पायचीच्या स्वरूपात बाद झाला होता. इथे देखील हा फुलटॉस मिस करतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. प्रॉमिसिंग नाहीये. चेंडू अवेत आहे. झेलच्या खाली त्या ठिकाणी फिल्डर येतोय आणि इथे मात्र अप्रतिम झेल. बाळा यांची पारी या ठिकाणी संपुष्टात. गडी हॅलो चेक चेक चेक. ओमपूरमध्ये मास्टर्स क्रिकेट संघ घोडदेव आयोजित आगरी कोळी सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई रजिस्टर आगरी कोळी मास्टर चषक 2023 आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. पहिला सामना तुम्ही बघतायत 2 दिग्गज संघ आहेत नारंगी मास्टर्स आणि नवघर मास्टर्स. या 2 संघांमध्ये ही पहिली लढत या मैदानावर तुम्ही बघतायत. यानंतर राई मास्टर्स आणि ओमपूरमध्ये मास्टर क्रिकेट संघ या 2 संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचला थोड्याच वेळात तिकडे सुरुवात होईल. प्रणित पाटील यांचं आगमन. पुन्हा एकदा आणखीन एक बुलंद आवाज आमच्या मीरा भाईंदर नाही गोडदेवचा नाही तर हा सुद्धा एक चांगला मुंबईचा आवाज आहे. त्यांनी फार कमी वयामध्ये चांगली प्रगती केलेली आहे. प्रणित पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मात्र ही मॅच बघा रंगतदार. मला माहिती आहे कारण नारंगी मास्टर्स सहजासहजी हार मानणार नाही भारत राऊत सर. आणि आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे ना हार मानण्याचा नाही. आजचा दिवस काय? आजचा दिवस महाराजांचा जन्मदिवस आहे. आणि एक किस्सा सांगेन मी तुम्हाला शिवाकाशीद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा. जसजसं मला वेळ भेटेल तसतसा. नक्कीच आजचा दिवस हार मानणारा दिवस नाही. इथे मात्र पहा इथून कुठेतरी आपण विचार केला तर नवघर संघाकडून चुका होताना पाहायला मिळतात. कारण इथून आक्रमक खेळी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते आक्रमक खेळी करण्याच्या नादामध्ये काही चेंडू मात्र मिस होत आहेत आणि हे मिस चेंडू मात्र धावा आणि चेंडू याच्यामधील फरक दाखवत आहेत. यावेळेस आता फक्त चेंडू शिल्लक आहेत ते 6 फलकावर धावा पाहायला मिळत आहेत. त्या 19 आणि अजूनही 13 धावांची गरज. म्हणजेच या जर षटकाचा विचार केला प्रवीण गावड यांच्या तर फक्त 2 धावेचं षटक. याचं कारण की मोठे फटके कन्वर्ट प्रयत्न आणि ते प्रयत्न फसले गेले. इथून प्रत्येक चेंडूवर सिंगल प्रत्येक चेंडूवर डबल याप्रमाणे जर धावा काढण्यात आल्या असत्या तर कदाचित इथे समीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. मात्र मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये जे चेंडू डॉट गेलेले आहेत या कारणास्तव आपण जो शेवटचा जर आपण धाव फलक पाहतो तर 13 धावा या 6 चेंडू मध्ये येत आहेत. सन्माननीय अविनाश जे पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक अविनाशजी भोईर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत अँड वेलकम. आदित्य मित्रा तुझं हार्दिक स्वागत आहे. आदित्य शेट्टे टेनिस क्रिकेट जगतातील एक अफलातून खेळाडू आहे. त्यानंतर आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव सन्माननीय भगवंतदादा पाटील यांचं आगमन. वेलकम दादा आपलं देखील हार्दिक स्वागत. आज व्यासपीठ मी म्हणत पूर्णतः भरलेला दिसेल. मॅच ऑन आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. नवघर वर्सेस नारंगी. पहिला चेंडू यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता. हा चेंडू निर्धाव. मी म्हटलं होतं की सहजासहजी आज सामना एका बाजूने जाणार नाही. जरी 6 चेंडू 32 धावा असल्या तरी मात्र या 32 धावा काढण्यासाठी नवघर संघाला लढावं लागेल. नवघर संघाला झुंजावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि ते नवघर संघ झुंजताना पाहायला मिळतोय.
इथून नक्कीच टेन्शन वाढतं. टेन्शन मित्रांनो मोठ्या प्रमाणात वाढलं जातं नवघर संघाचं. आता मात्र 5 चेंडू रमेश मांगेला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय आणि या 5 चेंडू मध्ये धावा करायचे ते 13. फुलटॉस मात्र ऑन साइडला खेळायचा होता. बॅटला ब्रश करून चेंडू मात्र निघून जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यस, येतोय हा नशीबवान चौकार. 4 धावा. हा नशीबवान चौकार आहे मित्रांनो. पहा नशिबाची साथ ज्या ज्या वेळेस असते. थँक्यू. इथून माझं समीकरण बदललं जात आहे मित्रांनो. चेंडू शिल्लक आहे ते 4 आणि येणाऱ्या या 4 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 9. 4 चेंडू 9 धावा. क्षेत्र कोणतंही असू द्या मित्रांनो, कष्टाशिवाय पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचा प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाहीये. इथे मात्र म्हणायचं गेलं तर नशीबवान चौका नवघर संघाच्या खात्यामध्ये आहे. चेंडू शिल्लक ते 4, धावा करायचे ते 9. चला यावेळी या विकेटच्या दिशेनं या ठिकाणी नारंगी संघाच्या विकेट गेल्या होत्या. 5 विकेट नारंगी संघाच्या गेल्या होत्या आणि नवघर संघाच्या विकेट आहेत 4. यावेळेस चेंडू जातोय डी झोन रिझन मध्ये 2 धावेसाठी. नारंगीच्या विकेट आहेत त्या 5 आणि नवघरच्या विकेट आहेत त्या 4 आहेत. लक्षात ठेवा. धावसंख्या फलकावर पाहायला मिळते ती 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 3 आणि धावा करायच्या आहेत 7. 3 चेंडू आणि 7 धावेची गरज विजयासाठी. इथे हा चेंडू मिस होतोय. टेंशन वाढता. बड़ा वाला टेंशन. अब बड़ा वाला टेंशन नवघर टीम के ऊपर. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथून 3 चेंडू आणि 7 धावा. मी म्हणेन दुहेरी धावसंख्येकडे लक्ष दिलं असतं कारण तरी देखील ही धावसंख्या आपण पूर्ण करू शकलो असतो. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. ताकद आहे, धमक आहे आणि त्याच ताकदीचा आपण खेळाडू स्ट्राईक एंडवर पाहतोय मित्रांनो मिलिंद याला आणि त्या कारणाचा या चेंडूवर कदाचित मॅच क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र चेंडू 2 आहेत आणि धावा करायचे आहेत त्या 7. सुरेख फाटका ऑफ साइडला 1 धाव या सेकंड पूर्ण केली जात आहे. नाहीये इथे फक्त सिंगल काढला जातोय. राजेश पाटील यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास दाखवला जात आहे. या एका चेंडू मध्ये 6 धावेची गरज आहे. गोल्डन षटकार राजेशच्या बॅट मधून पाहायला मिळेल का. तर आतापर्यंत या मैदानाचा जर आपण विचार केला तर या मैदानावर मोहन गरद यांच्या बॅट मधून आला होता तो गोल्डन षटकार. हे विसरता कामा नाहीये. सन्माननीय आमच्या गोरदेव गावाची आणबान शान सन्माननीय चिंतामण पाटील साहेबांचा आगमन. तसेच त्यांच्या जोडीला सेनानगर मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मिलनजी पाटील. पण ते बाजूला कोण आहेत त्यांच्याबद्दल सध्याच्या घडीला खूप मोठे स्पॉन्सर आहेत. असा बोलबाला आहे मीरा भाईंदर मध्ये म्हणजेच कादिर ज्याने आपल्या बोटांची कमाल या मैदानावर दाखवली. नितीन सर थांबवतो. इथे बक्षीस आलेला आहे गोल्डन षटकार. षटकार आला तर महेश दादांकडून 1000 रुपये. नाहीये आणि अशा रीतीने आपण निव्वळ 32 धावा काढताना नवघर संघाला थांबवलं गेलं. पराभूत होतोय नवघर संघ, विजयी होतोय नारंगी संघ. वेलकम वेलकम सन्माननीय चिंतामण पाटील. सर्व मान्यवर मंडळी आज आमच्या व्यासपीठावर आहेत. सत्कार समारंभ आमच्या आलेल्या मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने इकडे करण्यात येईल. आगरी कोळी मास्टर चषक 2023 डॅशिंग पर्सनॅलिटी गोल्डन मॅन
सन्मान्य चिंतामण पाटील दादांचं आगमन, सन्मान्य मिलनजी पाटील, सन्मान्य कादीर यांचं सुद्धा आगमन इकडे, म्हणजेच सगळ्यात प्रथम सन्माननीय प्रशांतजी पाटील दादांचं स्वागत करण्यासाठी मी महेंद्र पाटील यांना विनंती करतोय. संपूर्ण 2 दिवस युट्यूब लाईव्हचा जो खर्च आहे तो प्रशांत पाटील दादाने उचललेला आहे. एक वेगळं सहकार्य दरवर्षी असतं प्रशांत दादांचं. महेंद्र पाटील आज यांच्या शुभ हस्ते प्रशांत पाटील यांचा सत्कार आम्ही इकडे करतोय. तर वेलकम वेलकम प्रशांत पाटील. युट्यूबच्या माध्यमातून आज 197 देश या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यानंतर सन्माननीय अजय म्हात्रे दादांचं स्वागत करण्यासाठी मी निलेश पाटील यांना विनंती करतोय. युट्यूब वाले कॅमेरामॅन एक तर वरती तरी जावा, नाही तर इकडे तरी या. का तिकडून येते, थोडं जवळ या. अजय म्हात्रे दादा आमचे कमिटी मेंबर, दॅट्स अ व्हेरी गुड क्रिकेटर अँड गुड कॉमेंटेटर अजय म्हात्रे. निलेश पाटील यांना मी विनंती करतोय आमच्या म्हणजे आजचा जेवणाचा जो खर्च आहे ते मेन स्पॉन्सर आहेत. क्या बात आहे. नाश्त्याचा, आणि काय नाश्ता होता जबरदस्त. जॅपनीज भुर्जी सकाळीच होती खाण्यासाठी, त्यांनी सगळ्यांचा घेतला त्या नाश्त्याचा. अजय म्हात्रे दादा थँक्स. तसेच सन्माननीय मिलनजी पाटील यांचे स्वागत करण्यासाठी, मिलनजी पाटील म्हटलं तर दरवर्षी चर्चा असते मिलन पाटील यांच्या जोडीला, मात्र आज त्यांच्या बाजूला जे बसलेले प्रसिद्ध उद्योजक, सध्या नंबर 1 इंडिया बिझनेसमॅन मिस्टर कादिल यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. मिलनजी हॅलो, पहिला मिलन पाटील तुम्ही या. मान प्रेसिडेंट तुम्ही आहेत, पहिला अध्यक्ष तुम्ही आहेत सेनानगर मंडळाचे. तर 2100 रुपये 2500 यस सेनानगर एकता मित्र मंडळातर्फे धन्यवाद मिलनजी पाटील. दरवर्षी सहकार्य एक वेगळं मंडळाचं, आणि कादीर यांच्याकडून सुद्धा आम्हाला 31 म्हणजे 3100 रुपये आलेले आहेत. धन्यवाद. त्यांच्यातर्फे एक 2500 छोटीशी भेट आज आलेली आहे सेनानगर एकता मित्र मंडळ, आणि कादीर यांनी सुद्धा पावती फाडली होती, त्यांच्या सुद्धा मनापासून आम्ही इकडे राकेश म्हात्रे याच्याकडून आम्ही स्वागत करतोय मिलनजी पाटील यांचं. त्याच्यानंतर कादीर यांना सुद्धा विनंती करतोय तुम्ही सुद्धा या. एक वेगळं प्रेम आहे, आणि कादीर यांच्या तर्फे सुद्धा एक सदिच्छा भेट या आमच्या मंडळासाठी. धन्यवाद कादीर जी, तहे दिल से हम स्वागत करते हैं आपका. बहुत ही अच्छी पर्सनॅलिटी मॅन मिस्टर कादीर. कादीर म्हटलं तर मग त्यावेळेला भरतदादा पाटील तुम्हाला माहिती आहे त्यांची बॉलिंग खेळायची म्हणजे भल्या भल्याना घाम फुटायचा. यस, आणि कादीर हे नाव